हं? इथं तुम्ही गाड्या येताना एंट्री करत नाही. काय एंट्री केलेत तुम्ही? कुठे एंट्री आहेत तुझ्याकडे? मी का पैसे द्यायचे तुला? एंट्री करता है। कुठे एंट्री केली? दाखव एंट्री माझी. एंट्री मतलब आपका दाखव. देखिए 10 तारीख को एंट्री किया था। अभी क्या है, इतना गाड़ी रहता है, डेली डेली एंट्री इथल्या गाडी माझी गाडी चोरी झाली त्याची जबाबदारी तू घेणार आहेस? कशाला चोरी जाणार? नाही झाली तर झाली तर ते कशाला चोरी जाणार? ते इतली गाडी अरे तुझ्याकडे एंट्री आहे का सांग. तू काय म्हणणार मला की इथं तू आमच्याकडे आमच्या रजिस्टरला एंट्रीच नाही. तू झाली चोरी त्याला तर का आम्हाला काय माहिती आमच्याकडे एंट्री नाही. मग कसलं आता मी पैसे का द्यायचे तुला सांग. माझी एंट्री घेतलीस का तू? हां आहात ना रेकॉर्ड मध्ये. कसलं हे तू तू बघ मला तू ते सांगू नको तू मला. तुझं पण मी रेकॉर्डिंग करतोय. हा बघ तू हे जे फुटेज दाखवतेस ते मी पण दाखवीन तुला फुटेज माझं की नव्हती इथं गाडी त्याची. माझी गाडी घरातून जाऊन आली त्याची पण फुटेज दाखवीन तुला. कशाला? अरे माझा भाऊ घेऊन गेला होता. कोण घेऊन गेला? आता तुला माहिती आहे का की माझी गाडी मी तर लावून गेलो. आता त्याची एंट्री तुझ्याकडे नाही आहे. ओके पण माझ्याकडे भावाकडे दुसरी चावी आहे. तो गाडी आणला आणि तो गाडी घेऊन गेला परत तिथंच आणून लावला. ह्याची एंट्री आहे का तुझ्याकडे? तू कुठल्या बेसिसवर माझ्याकडे पैसे मागतोयस? किती आता काल ठेवून गेले ना तर कालचे आता पैसे देईन. तसं नाही. मला काय म्हणायचं तुम्ही पैसे घेता ना पार्किंगचे बरोबर घेता का नाही? मग तुमच्याकडे याचा प्रूफ काय की बाबा तुमची गाडी तर सुरक्षित राहिल्याची पार्किंगची गाडी तू काल माझा भाऊ घेऊन गेला तुला माहिती आहे का? कुठे घेऊन गेला? घरातून जाऊन आला तो. घराला कुठे? गाडी इथे कुठे आहे? तुला घरातला प्रूफ दाखवू का? तो गाडी त्याकडे डबल चावी आहे. तो घेऊन गेला होता बरण्या नाके तिथं जाधववाडीत घर आहे आमचं. सगळे गाडीचे डबल चावी. मग नाही मला माझा मुद्दा काय तो लक्षात घे तू की तुम्ही पार्किंगचे पैसे घेता ना मग याच्याकडे तुमची इथं प्रॉपर रजिस्ट्रेशन का नाही? मग एंट्री बुक कुठे आहे तुमचा? हे तू काय तयार केलं ह्यावरती प्रत्येक यावरती 10,000 रुपयाचं चलन आहे. काय 10,000 रुपये कशाचं आहे? दिवसाला 15 रुपये आहे. इकडे आहेत ना बरोबर. मग हे कसलं आहे काय तुझ्याकडं? 12 तासाला 10 रुपये आहे. 24 तासाला 15 रुपये आहे. सगळे आहे. हे कुणी दिलं आणि ते बघू जरा. दाखव इकडं. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन. इथं माझी एंट्री नाही. माझी गाडी कधीची आहे तुला माहिती नाही. माझी गाडी मी कधी घेऊन गेलो तुला माहिती नाही. दे कितीचे फाडलीस होती? एक दिवसाला भेटतो. हे काय मागं लिहून दिलेस माझ्या पावतीच्या? हां हे काय लिहून दिलेस? काय नाही काय आहे ते गाडीचे नंबर नाही तर पावती देतोस मला तू. ही पावती आहे. ही किती रुपयाची? 15 रुपयाची पावती. 15 रुपये द्यायची तुला मी. घे तर. मित्रांनो हे बघा हे आपलं खेड खेडचं हे रेल्वे स्टेशनचं हे पार्किंग सेंटर आहे. या पार्किंग सेंटरमध्ये इथं आपण कुठे बाहेर जायची असेल गाडी पार्किंग करून जातो. इथे आहे ना त्यांनी पार्किंग तयार केले. मला ह्याच्या विषयी आधीसुद्धा बोलायचं होतं परंतु ह्याने इथे काय कुठल्या प्रकारचं CCTV नाही का काय नाही. आता इथे जो मुलगा होता हा तर त्याकडे ह्याने ID घातला नाही. त्यानं काय म्हणतात त्याला आपल्या कोकण रेल्वेच्या यांचं कॉर्पोरेशनचं ID घातलं किंवा त्यांनी रिसीट देतोय मला पाहिजे. पण तो इथे येताना इथं कसली प्रकारची एंट्री घेत नाही काय नाही. आता मी त्याचा विषय असा झाला होता इथे मी गाडी लावून गेलो होतो आणि इकडे आमच्या घरी दुसरी चावी होती आणि तेव्हा भावाला गरज होती. तो आला होता गाडी येऊन तो गाडी घेऊन गेला. ह्यांच्याकडे काही रेकॉर्ड नाही. ओके पण हे पावते घेतात. मग ह्यांच्याकडे काहीतरी बाबा एंट्रीला तुमचं काहीतरी बॅरियर लावा किंवा जेणेकरून बाबा ह्या 2 व्हीलरच्या आतमध्ये पार्किंग घेताना इथं एंट्री घ्या. कधी काय होतं रात्रीच्या आपल्या गाड्या असतात. रात्रीच्या गाडीहून गाड्या कधी घेऊन जातो आपण किंवा तुमची इथं काहीतरी CCTV लावा. आणि ह्याची पण आहे आता जो खेडचा जो वरचा रेल्वे स्टेशन आहे तर इथे लिकेजचे मी पावसामध्ये काढलेले फोटेज आहेत ते तुम्हाला दाखवतो. अक्षरशः गळती लागलेली आहे रेल्वे स्टेशनला. लोक म्हणतात आता ही लोकांकडे ते बघू शकता. हा आपलं ह्याचं आमचं कोकणाची ही खेडच्या रेल्वे स्टेशनची लोक खूप भारी व्हिडिओ टाकतात आणि हे करतात. पण हे अक्षरशः पार्किंगला बसू शकत नाही अशी अवस्था आहे. आणि खर्च करून एवढा खर्च करून जर रेल्वे स्टेशन जर बांधलं आहे अजून काम बाकी आहे पण आता जर एवढा मोठी शेड बांधले तर त्याची काहीच नाही एवढं गळती लागली त्या याला की ते काय विचारू शकत नाही. तर काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. हे पार्किंगकडे गरज आहे. पार्किंग आधी खूप कमी पार्किंग होती का पार्किंगची गरज आहे. त्यांनी चांगले केलं पार्किंग केले पण अशी काही एंट्री नाही काय नाही कुठला रेकॉर्ड नाही. त्याकडे ते पण साधं रजिस्ट्रेशन साध्या वहीत लिहून ठेवलेले त्यांनी. हां
अहो तेच की, आता पायाकडून आता चाळीस लावले, यांच्याकडे बघा CCTV नाही, काय नाही, एंट्रीचं हे नाही. माझी गाडी एक जण घेऊन गेला, आणून दिला आणि परत. आता यांच्याकडे काय नाही एंट्री, आणि उगाच आपलं काही लावतात ते काहीतरी. चालू झालं आता चालू केलं 24 तारखेला 24 तारीख. तर केलंय ते चांगलंच आहे, पण त्याला काहीतरी एक सिस्टीम वगैरे असायला पाहिजे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आता पार्किंगचे पैसे घ्यायला सुरुवात केलेली आहे. जेव्हा हे काही दिवसापूर्वीचं फुटेज आहे, तर त्यांनी थोडं रिपेअर केलं आहे, पण अजूनही तसंच पाणी गळते. म्हणजे समोर एवढी म्हणजे शेडसुद्धा गळते. त्या व्यतिरिक्त मोठं दुर्दैवी शेड करण्याचं शेड दापोलीवाल्यांचं नाही. तर एवढी खर्च करून हा सगळा पैसा आपला आहे, आणि आपल्या पैशाची अशी चुकीच्या पद्धतीने उधळण होते. त्यामुळे ही व्हिडिओ आपल्या शेडवासियां किंवा कोकणवासियांपर्यंत पोचवा, आणि इथे बदल घडणे गरजेचं आहे मित्रांनो. आणि ही व्हिडिओ तुम्हाला जर काय आपला व्हिडिओ काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगा, किंवा काय बरोबर आहे ते पण सांगा. आणि व्हिडिओ अशा लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून असे बदल घडतील, सकारात्मक बदल घडतील. तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, आणि चॅनलला थोडं सबस्क्राईब करा. धन्यवाद.